आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 अंतर्गत आपल्याला या ठिकाणी स्कूल पोर्टलवर यायचं आहे आणि या ठिकाणी जे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही टॅब दिसते तुम्हाला, याला या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी मी हे सर्व यूजर आय डी आणि पासवर्ड भरलेलं आहे, लगेच लॉग इन या ठिकाणी मी झालेलो आहे। याला या ठिकाणी मी कोपऱ्यात या ठिकाणी कोपऱ्यात बघा, तुम्ही पाहू शकता बघा, हे कोपऱ्यात आहे बघा माझी शाळा सुंदर शाळा, याला या ठिकाणी मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर हे पहिला जो पार्ट आहे बघा, पार्ट ए पायाभूत सुविधा 38 गुण हे आपल्याला दाखवते, हे सर्व मी भरलेलं आहे। आता आपल्याला दुसऱ्यावर यायचं तर नेक्स्ट ऑप्शन दिसतं तुम्हाला, नेक्स्टला या ठिकाणी क्लिक करा। आपण या ठिकाणी शासकीय धोरण अंमलबजावणी 101 गुण यामधलं हे जे आपण पाहणार आहोत बघा, महाराष्ट्र अभियानांतर्गत शाळेने अमृत वृक्ष मोबाईल ॲपवर वृक्ष लागवड व संगोपनाचे जिओ टॅगिंग फोटो अपलोड आपल्याला करायचे आहेत। तर या वृक्ष मोबाईल ॲप्सवर कसे फोटो आपण जिओ टॅगिंगचे फोटो त्या ठिकाणी घ्यायचे, त्या फोटोंचे या ठिकाणी PDF बनवायचे आणि अपलोड करायचं। तर ते अमृतवृक्ष मोबाईल ॲप्सवर कसे करतात ते या ठिकाणी आपण पाहूया। बॅक येतो, या ठिकाणी प्ले स्टोअर फक्त अमृतवृक्ष असं टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल, मराठीत टाईप केलं तरी चालेल। त्या ठिकाणी मी क्लिक करतो आणि हे डाउनलोड करून घेतो। याला या ठिकाणी मी ओपन करतो, ॲक्सेप्ट आहे मान्य म्हणून याला टिक करतो आणि ग्रँटेडला या ठिकाणी क्लिक करतो, या ठिकाणी ॲलो करतो, या ठिकाणी ॲलो करतो, या ठिकाणी ॲलो करतो। या ठिकाणी आपण पहिल्यांदा नोंदणी करत आहे, त्याच्यामुळं नवीन यूजर नोंदणी करा हा जो आहे याला या ठिकाणी क्लिक करा। वापरकर्ता प्रकार या ठिकाणी सिलेक्ट करा, आपण गव्हर्मेंट सर्वंट आहे त्याच्यामुळे गव्हर्मेंटला या ठिकाणी क्लिक करतो। आपलं डिपार्टमेंट या ठिकाणी सिलेक्ट करा, आपलं एज्युकेशन डिपार्टमेंट आहे स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट, याला ठिकाणी मी क्लिक करतो। आपल्या या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाका आणि ईमेल ID टाका, या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो, या ठिकाणी ईमेल ID टाकून घेतो माझाच। नोंदणी करा हे जे ऑप्शन दिसतं तुम्हाला, नोंदणी करायला या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी आपल्या टेक्स्ट मेसेजवर एक OTP येईल, तुम्ही OTP या ठिकाणी टाका। या ठिकाणी प्रोसेस झालेली बघा। आता आपल्याला या ठिकाणी वृक्षस्थान आहे बघा, या वृक्षस्थान हा जो दिसतं तुम्हाला हे टॅब दिसते, याला या ठिकाणी क्लिक करा। 10 कोटी वृक्ष लागवड 2025 पावसाळा, याला या ठिकाणी 10 कोटी वृक्ष लागवड या ठिकाणी क्लिक करा। ही सर्व वृक्षांची यादी या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता बघा। जे आपल्या शाळेमध्ये झाडं लागवड केलेली असतील ते या ठिकाणी सिलेक्ट करा, समजा मी सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी संख्या सिलेक्ट करा। या ठिकाणी झाडांची संख्या झाडं या ठिकाणी सिलेक्ट करा आणि किती आहे ते देखील या ठिकाणी सिलेक्ट करा। काशी ते बघा, याला या ठिकाणी क्लिक करतो, हे या ठिकाणी सिलेक्ट करतो। असं हे सर्व या ठिकाणी झाडांची संख्या सिलेक्ट करा आणि खाली या, हे लोकेशनला या, इथं सॅटेलाईट आहे बघा, खाली या। परत हे स्थान निश्चिती करा बघा, गेट लोकेशनला या ठिकाणी क्लिक करा, या ठिकाणी येऊन जाते स्थान निश्चिती त्याचं। आता या ठिकाणी बघा आपल्याला रोपट्यांचा फोटो घ्या, लाईव्ह फोटो घ्यायचे आपल्याला। हा जो कॅमेरा आहे कॅमेराला या ठिकाणी ऑन करा आणि फोटो फक्त लँडस्केप मोडमध्ये असावा, म्हणजे आपल्याला मोबाईल आता आडवा करावा लागेल। ठीक आहे, याला या ठिकाणी ओके करतो आणि लाईव्ह फोटो आपल्याला आता झाडांची घ्यायची आहेत। तर दुसरा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे, याला ओके करतो। त्याला या ठिकाणी हा जो कॅमेरा दिसतो याला या ठिकाणी ओके करा। तिसरा फोटो काढायचा आहे का असं तो आपल्याला विचारतो, याला तुम्ही जास्तीत जास्त कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 5 फोटो या ठिकाणी काढू शकता। ठीक आहे, याला ओके करतो। परत एक फोटो काढतो तो, परत या ठिकाणी विचारतो तुम्हाला चौथा फोटो काढायचा आहे का, ओके करतो। परत चौथा या ठिकाणी फोटो काढून घेतो। परत तो आपल्याला विचारतो तुम्हाला 5वा फोटो काढायचा आहे का, याला या ठिकाणी ओके करतो। या ठिकाणी 5वा फोटो या ठिकाणी काढून घेतो। आता हे सर्व फोटो या ठिकाणी दिसतात आपल्याला, तुम्ही पाहू शकता बघा, हे सर्व फोटो या ठिकाणी दिसतात आणि या ठिकाणी पाठवा बघा, पाठवायला सबमिट ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो। ठीक आहे, ओकेला या ठिकाणी मी क्लिक करतो। आता आपल्याला जे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 अंतर्गत त्या ठिकाणी फोटोची PDF बनवायची, तर जिवंत रूपांची माहिती अद्ययावत करा, याला या ठिकाणी क्लिक करा आणि 10 कोटी वृक्ष लागवड आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो। याला जर आपण आयकॉनला क्लिक केलं या ठिकाणी तर आपण जे
वृक्ष लागवड केले होते ते फोटो या ठिकाणी एक एक फोटो आपल्या बोटानं असं सरकवले ते फोटो या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे आपण जे रोपट्यांची या ठिकाणी संख्या लिहिलेली आहे ते सर्व या ठिकाणी दिसते. याचा स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढल्यानंतर त्याची PDF बनवा आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 अंतर्गत त्या ठिकाणी अपलोड करा. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.